तुमच्याकडे प्रत्येक समस्येचे समाधान आहे। सुमारे 100 वर्षापूर्वी एका इटालियन शहरातील एका छोट्या व्यावसायिकाने सावकाराचे खूप कर्ज घेतले होते। या वृद्ध आणि आजारी कर्जदाराची नजर व्यापाऱ्याच्या सुंदर मुलीवर गेली। जर त्याने आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी केले तर सर्व कर्ज माफ होईल, असा प्रस्ताव त्याने व्यावसायिकासमोर ठेवला। साहजिकच या प्रस्तावावर व्यावसायिकाने नाराजी दर्शवली। यावर कर्जदाराने उपाय शोधला। प्रत्येकी एक पांढरा आणि काळा खडा एका बंडलमध्ये ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले। मग व्यापाराची मुलगी त्यातून एक खडा काढेल। काळा खडा निघाला तर व्यावसायिकाचे कर्ज माफ होईल, पण मुलीचे लग्न सावकाराशी करावे लागेल। खडा पांढरा निघाला तर कर्ज माफ होईल, पण मुलीला सावकाराशी लग्न करावे लागणार नाही। दुसऱ्या दिवशी सावकार व्यापाऱ्याच्या बागेत पोहोचला, जिथे बरेच काळे पांढरे दगड होते। व्याज घेणाऱ्याने 2 खडे उचलून पिशवीत ठेवले। तो हे करत असताना व्याज घेणाऱ्याने पिशवीत फक्त 2 काळे खडे टाकल्याचे मुलीने पाहिले होते। मग त्याने मुलीला खडे काढण्यास सांगितले। मुलीकडे 3 पर्याय होते। प्रथम, पिशवीतून गारगोटी काढण्यास नकार द्यायचा, आणि दुसरा म्हणजे दोन्ही खडे काढा आणि व्याज घेणाऱ्याचा पर्दाफाश करा। तिसरे म्हणजे बंडलमधील दोन्ही खडे काळे आहेत हे माहीत असूनही खडे निवडून आपल्या स्वातंत्र्याचा त्याग करायचा। शेवटी मुलीने पिशवीतून खडा घेतला। तिने तो बाहेर काढला आणि कोणाला दिसण्याआधीच मुद्दाम फसून तो खडा खाली पडलेल्या इतर काळ्या पांढऱ्या खड्यांमध्ये टाकला। मग ती व्याज घेणाऱ्याला म्हणाली, अरे मी किती वेंधळी आहे। बरं, पिशवीत ठेवलेला दुसरा खडा बघितला तर कळेल की कोणता खडा बाहेर काढला। साहजिकच बंडलमध्ये फक्त काळे खडे होते। सावकाराला आपले गुपित उघड व्हावे असे वाटत नव्हते, त्यामुळे मुलीने पांढरा खडा काढल्याचे त्याला मान्य करावे लागले। शेवटी त्याला व्यावसायिकाचे कर्ज माफ करावे लागले आणि आपल्या मुलीशी लग्न करण्याचा विचार सोडून द्यावा लागला। कोणतीही अडचण असली तरी काहीतरी वेगळे करण्याचा आग्रह धरा, त्यावर विचार करून उपाय शोधता येतो। आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगा। धन्यवाद।